विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी सोलापूरची 3 दिवसापूर्वी 153 जागांसाठी गट ड ची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. आता दुसरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, गट ड ची आहे आणि 20 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. दोन्ही जाहिरातींमधील फरक आणि डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला जी आधी या ठिकाणी 153 जागांसाठी जीएमसी ची जाहिरात आलेली आहे, जीएमसी सोलापूरची बघू शकता. जीएमसी सोलापूरची 153 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. ही ती जाहिरात आहे, पदानुसार संख्या बघू शकता आणि कॅटेगरी वाईज संपूर्ण जाहिरात जीएमसीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती टाकलेली आहे. आणि जे हे कोठे जागा होत्या तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या रुग्णालयामध्ये जागा आहेत. हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात घ्या. 153 याची ऍड आलेली आहे. फॉर्म कसा भरायचा डिटेल्स मध्ये रात्री व्हिडिओ, उद्या सकाळी आपला येऊन जाईल. आता महत्वाचा पॉइंट म्हणजे जी नवीन जाहिरात आलेली आहे तिच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती सर्वात पहिल्यांदा सांगणार आहे. तर बघू शकता जी नवीन जाहिरात आलेली आहे ती देखील 20 पदांची आहे, गट ड ची आहे आणि ही देखील जीएमसी सोलापूरचीच जाहिरात आहे. ठीक आहे, तुम्ही नीट समजून घ्या. फॉर्म भरण्याची तारीख काल परवापासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 23 तारखेपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 20 नोव्हेंबर ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. अभ्यासक्रम, वयाची अट, सर्व डिटेल्स मध्ये माहिती सांगतो, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आता बघू शकता पात्रता बघू शकता 10वी पास उमेदवार असला पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. डिटेल्स मध्ये पुढे माहिती आहे ती देखील मी तुम्हाला सांगतो. आता वयाची अटीमध्ये मी जास्त सांगत नाही बसणार, तुम्हाला सर्वांना माहित आहे. वय तुमचं 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि 18 ते 38 या दरम्यान उमेदवार असतील तर महिला आणि पुरुष दोन्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. SC ST वाले उमेदवार 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. SC ST वाले कोणते तर SC आणि ST उमेदवार 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जे उमेदवार आहेत ओबीसीचे उमेदवार आहेत ते 41 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. 38, 39, 40, 41. ठीक, 41 पर्यंत ओबीसीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. आता डिटेल्स मध्ये माहिती सांगायची ठरल्यास जी आहे ती मी तुम्हाला सांगतो. एकूण जागा किती आहेत याच्या विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर तेच महत्वाचं आहे आणि पदानुसार कॅटेगरीनुसार देखील सांगतो. हा तक्ता सर्वात महत्वाचा आहे. तर कोणकोणती पदे आहेत तर एकूण 20 जागा आहेत. 20 जागा आहेत. त्याच्यापैकी शिपाई पद जे आहे त्याला एकूण 15 जागा आहेत आणि त्याच्यानंतर माळी नावाचं जे पद आहे त्याला एकच जागा आहे आणि अंधार खोली परिचर नावाचं पद आहे त्याला 4 जागा आहेत. अशा प्रकारची ही या ठिकाणी, आणि ते कोणतं होतं, शिवछत्रपती रुग्णालय होतं आणि काय डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. आता इथं या जाहिरातीचे एक कमतरता मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये इथे सांगतो. आता ते आहे या ठिकाणी सोलापूरचं आहे, काय आहे, रुग्णालय आहे. ठीक आहे, आणि हे सोलापूरचं वैद्यकीय महाविद्यालय आहे. आता इतर जीएमसीने जाहिराती एकच जाहिरात प्रसिद्ध केली, परंतु या जीएमसीने सोलापूरला काय केले, रुग्णालयाची वेगळी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. ती आधी आलेली 153 जागांसाठी आणि वैद्यकीय महाविद्यालयाने वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ठीक आहे, आता जाहिरात प्रसिद्ध वेगवेगळी केलेली आहे, याच्या काहीच फरक पडत नाही, फक्त परीक्षा याची वेगवेगळी होणार आहे. परीक्षा वेगवेगळी होईल. आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या आता शिपाईला भरला आणि पुन्हा शिपाईला भरायचं असेल, माळीला भरायचं असेल, तिकडे देखील वेगवेगळे पेमेंट करावे लागेल, इकडे देखील वेगवेगळं, एकूण एकच आहे. ठीक आहे, बेसिक पेमेंट तुमचं सर्वांचं पदाचं पेमेंट 15,000 आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 25-26,000 इन हँड सॅलरी तुम्हाला भेटून जाते. आता अभ्यासक्रम वगैरे माहिती डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगतो, शैक्षणिक पात्रता ते देखील सांगतो. त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून घेतो. आता महानगरपालिकेच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येणार आहे आणि बाकी जिल्ह्यांच्या येऊन गेलेल्या आहेत आणि इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे नगर परिषदेची गट क ची आणि गट ड ची जाहिरात 3200 जागांसाठी येणार आहे. हे नगर परिषद 34 प्रश्नपत्रिका संच पुस्तक सर्वात बेस्ट आहे. दोनही पुस्तके नामांकित असे पब्लिकेशन स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी दोनही पुस्तके लिहिलेले आहेत. आता ही दोन्ही पुस्तके जी आहेत सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतात.
ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट म्हणजे शिपाई पदासाठी तुम्ही या ठिकाणी 10वी पास पाहिजे, माळीसाठी देखील 10वी पास पाहिजे आणि अंधार खोली परिचर 10वी पास पाहिजे. म्हणजे तीनही पदे आहेत ना, तीनही त्याच्यासाठी फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे. 10वी पास असणे गरजेचे आहे. पुढील महत्त्वाची माहिती आपण आता जर तुम्ही खाली आले तर तिन्ही पदे या ठिकाणी कॅटेगरी वाईज बघू शकता. शिपायाला एकूण 15 पदे आहेत अंदाजित. ठीक आहे. 15 पदे आहेत आणि सर्व कॅटेगरी वाईज इथं तुम्ही बघू शकता. ही शिपाईचे पदे हे कॅटेगरी वाईज इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अंधार खोली परिचरला 4 जागा आहेत. सर्व कॅटेगरी वाईज इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतं राहिलेलं आहे? एक पद आहे माळीसाठी बघू शकता. विजयी या कॅटेगरीसाठी एक जागा तुम्ही इथे बघू शकता. एकच जागा आहे. आता सर्वात महत्त्वाचं जे आहे ना अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रम तुम्हाला 1 मिनिटामध्ये मी सांगून देतो. आता इथं बघू शकता मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण आहे आणि मराठी व्याकरणाचे सर्व इथे टॉपिक दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण. एका प्रश्नाला 2 गुण असतात. लक्षात घ्या. सामान्य ज्ञान ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल वगैरे अनेक याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे टॉपिक आहेत. 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ते चाचणीचे सर्व टॉपिक दिलेले आहेत. 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे ही जाहिरात किती पदांसाठी आलेली आहे? तर 20 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. आता महत्त्वाचा पॉइंट इथं मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो. ती आधीची जाहिरात होती जीएमसी सोलापूरचीच जाहिरात होती. परंतु ते रुग्णालयासाठी वेगळी जाहिरात आहे आणि ती दुसरी 20 पदांची आहे. ती महाविद्यालयासाठी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय बघू शकता. रुग्णालय सोलापूर 153 जागांसाठी ही जाहिरात वेगळी आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा. आता ती जाहिरात सांगितली ती 153 पदांसाठी रुग्णालयासाठी आहे आणि ही बघू शकता डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर ही या ठिकाणी महाविद्यालयासाठी आहे. परंतु जीएमसीचीच ही दुसरी जाहिरात आहे. ठीक आहे. दोन्ही जाहिराती वेगवेगळ्या आहेत. याच्यासाठी 20 जागा आहेत या महाविद्यालयासाठी आणि ते रुग्णालयासाठी 153 जागा आहेत. हे लक्षात घ्या. दोन्ही जाहिराती वेगळ्या आहेत. दोघांचा पेपर वेगवेगळा होईल. तुम्ही त्याला देखील कितीही पदांना फॉर्म भरू शकता आणि याला देखील कितीही पदांना फॉर्म भरू शकतात. सर्वांना आता महत्त्वाचा पॉइंट मी इथं सांगून घेतो. जीएमसीच्या ज्या दोन्ही जाहिरातींचा फॉर्म कसा भरायचा उद्या याच्यावरती आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ येईल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भेटेल. आता सर्वात महत्त्वाचं संपूर्ण माहिती सांगून झालेली आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांना खरोखर जीएमसी मध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे त्यांना 2 मिनिटामध्ये एकदम कमी किमतीमध्ये नोट्स तुम्ही कशा खरेदी करतात ते तुम्हाला फक्त मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ज्यांना नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी हा बघा. आता डिटेल्समध्ये नोट्स 2 मिनिटं घेईल कारण संपूर्ण माहिती सांगायला थोडा वेळच लागेल. ठीक आहे. आता आपल्या जीएमसीच्या ज्या नोट्स आहेत इथून मागे झाले जीएमसी नांदेड, जीएमसी कोल्हापूर, जीएमसी छत्रपती संभाजीनगर अशा वेगळ्या वेगळ्या ज्या जीएमसी झाल्या त्यांना आपल्या नोट्सचा खूप फायदा झालेला आहे. आता अजून कोणकोणत्या पेपर बाकी आहेत तर जीएमसी मुंबई बाकी आहे, जीएमसी सांगली, मिरज, तासगाव बाकी आहेत. त्याच्यानंतर आता जीएमसी नाशिकची जाहिरात आहे, जीएमसी सोलापूर बाकी आहे. अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आणि जीएमसी पदभरतीसाठी आपल्या नोट्समध्ये काय काय भेटेल हे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटेल. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता. प्रत्येक आता मराठी व्याकरणाच्या नोट्स ज्या आहेत 250 ते 300 पानांच्या आहेत. इंग्रजी व्याकरण 250 300 पानांच्या. जे सर्वात महत्त्वाचे सामान्य ज्ञान आहे जीएमसी पदभरतीसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याचे ठरेल. याच्यामध्ये तुम्हाला 4000 ते 5000 वन लाईनर प्रश्न भेटणार आहेत टॉपिक वाईज. त्याच्यानंतर चालू घडामोडी सर्व महिन्यांच्या तुम्ही मागील ते 2 वर्षाच्या 15 महिन्याच्या सर्व भेटतील. गणित बुद्धिमत्ता जे TCS IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण सरावासाठी 300 पानांची पेजेस तुम्हाला भेटेल आणि या नोट्स मार्फत तुम्ही 200 पैकी 160 ते 175 गुण 100% मिळवू शकता. 100% कारण आपल्या नोट्स तसे आहे एकदम लुसेंट जे कव्हर केलेलं आहे या पुस्तकामध्ये संपूर्ण वन लाईनर कव्हर केलेलं आहे. आता सर्व विषयांच्या नोट्स म्हटलं मार्केटमध्ये जर घ्यायला गेले कोणत्याही नोट्स जर तुम्हाला 1000 रुपयाच्या वर याची किंमत असेल. परंतु आपल्या नोट्सची किंमत आपण फक्त 449 ठेवण्यात आलेली होती. फक्त 449. परंतु आता ऑफर चालू असल्यामुळे आपण नेहमीच ऑफर ही कंटिन्यू ठेवत असतो. फक्त 149 मध्ये सर्व विषयांच्या PDF नोट्स भेटतील. ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता आणि लाईफ टाईम तुम्ही कधी देखील तुम्हाला या फायद्याचे ठरतील. कधी देखील तुम्ही वाचू शकतात. आणि या नोट्स ज्या घ्यायच्या असतील ना तुम्हाला 149 मध्ये बघू शकता 91 39 64 31 99 हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती 149चं पेमेंट करा. त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि जीएमसी पदभरतीच्या
नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. ठीक आहे. याबद्दल डाऊट असेल तर विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे.